मित्रो, सकाळी आपण चकवा देणारा एक प्रश्न बघितला. त्याचं उत्तर आपण उद्या सकाळी 10 वाजता सांगणार आहोत आणि याही प्रश्नाचं उत्तर सकाळी 10 वाजता सांगणार आहोत. आताचा जो चकवा देणारा प्रश्न आहे किंवा टप्प जरा प्रश्न आहे, तर पहिला आजचा हा संध्याकाळी 10 वाजता प्रसारित होणारा हा जो प्रश्न आहे तो असा आहे: राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत या संदर्भातील खालील कोणते विधान बरोबर आहे? नंबर 1, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत ही दोन्ही गीतं एकच आहेत, एक पर्याय. दुसरा ब पर्याय, दोन्ही गीतं स्वतंत्र आहेत. तिसरा पर्याय क, दोन्ही गीतांचा गीतकार एकच आहे. आणि शेवटचा पर्याय आहे वरील तिन्ही विधाने चूक आहेत. वरील तिन्ही विधाने चूक आहेत. तर योग्य पर्याय निवडून आपल्याला उत्तर सांगायचं आहे. तर याचा एकच सांगेल मी तुम्हाला या निमित्तानं की चारही पर्याय वाचत जा आणि चारही पर्याय वाचून उत्तर द्यायला शिका. आणि हा प्रश्न या निमित्तानं तुमच्यासमोर ठेवलेला आहे. तर आपल्याला अनेकांचं फोन होते, मेसेज होते की सर एकच प्रश्न विचारू नका, अनेक प्रश्न, 5 तरी प्रश्न विचारा, असं काही जणांचं मत होतं. आणि हे पर्याय देणारे काही प्रश्न विचारा आणि पर्याय नसणारा हे काही प्रश्न विचारू शकता, असं त्यांचं मत आहे. तर सर्वांच्या श्रोत्यांच्या मनाचा आदर करून आपण काही आपल्या म्हणजे स्पर्धक मित्रांचा आदर करून एक प्रश्न मी विचारणार आहे, त्याचा पर्याय कोणताच सांगणार नाही. तुम्ही यूट्यूबला जाऊन खाली पर्याय लिहायचे आहे. तर भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा कुणी लिहिली? पुन्हा एकदा प्रश्न आहे का, भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा कुणी लिहिली? तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. एका वाक्यामध्येच ते उत्तर आहे. तर दुसरा एक प्रश्न या निमित्तानं आपल्या समोर ठेवणार आहे. तो प्रश्न असा आहे की मराठी भाषेचे शिवाजी कुणाला म्हणतात? मराठी भाषेचे शिवाजी कुणाला म्हटले जाते? मराठी भाषेचे शिवाजी कुणाला म्हटले जाते? आणि पुढचा एक प्रश्न आहे तो कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज हा जो पवाडा लिहिलेला आहे शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर, तो कुणी लिहिला? तर या प्रश्नाची उत्तरं आपल्याला द्यायची आहे. आपण यूट्यूब चॅनलच्या हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनलच्या खाली आपण लिहायचं आहे. आणि त्याचे योग्य पर्याय जो आज तुम्ही जे देणार आहात उद्या, मी सकाळी 10 वाजता या सर्वांचा सकाळच्या एका प्रश्नाचा आणि आताच्या ह्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला उद्या देणार आहे. आणि उद्यापासनं आपण एक टफ प्रश्न असेल त्याला पर्याय असतील आणि दुसरे 4 प्रश्न उद्यापासून विचारणार आहोत. एकूण 5 प्रश्न उद्यापासून विचारले जातील. ओके, धन्यवाद.